सोलापूर जिल्ह्यातील विविध गावातून तरुण नवरात्रोत्सवात ज्योत आणायला तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जातात। त्यावेळी दुचाकी स्वार सायलेन्सरच्या पुंगळ्या काढतात। अशा दुचाकी स्वारांवर आता वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत। त्यांना प्रत्येकी 1000 रुपयाचा दंड असणार आहे। नवरात्रोत्सवात ज्योत आणायला दरवर्षी गावागावातून हजारो भाविक तुळजापूरला जातात। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाते। दरवर्षी बेशिस्त दुचाकी स्वारांमुळे अपघात होतात, त्यात काहींना जीव देखील गमवावा लागलाय। या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक पोलीस नेमले जाणार आहेत। सोलापूर शहरात बाईक रॅलीला परवानगी नसल्याने कोणीही एकत्रित येऊन बाईक रॅली काढू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल आणि दुचाकीपासून दूर ठेवावे, जेणेकरून कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत। गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांचे करिअर बर्बाद होऊ शकते, असा सल्ला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय। शहरात 9 मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळे असून त्या अंतर्गत 193 मंडळांचा समावेश आहे। त्यांच्याकडून यंदा देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। दरम्यान नवरात्रोत्सवात कुटुंबासोबत दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांची संख्या रात्रीच्या वेळी मोठी असते। या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस गस्त वाढविली जाणार आहे। विनाकारण रात्री 10 नंतर रस्त्यावर फिरणाऱ्या किंवा टवाळखोरी करणाऱ्यावर देखील पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे।